आता बोलली 1500. मी काय नाही तेवढं नाही. मी बोल मी एकदा भाव करते. 1500 रुपये ही पाटीची प्राइस आहे. ते मोजू नको तुम्ही पाहू शकता. यांचं चार्ज आहे. आताशी मार्केट लागतंय बघ चालली यांची सगळ्यांची. तर आज ना स्नेहाच्या ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी ताई येणार आहे. तर तुम्हाला आता सर्व मी साड्या दाखवतो ना स्टिच करायला. अरे बघा जेनिफर ताईने दिली होती. तर बघा आता 1 ग्लास मी पाणी ऍड करते. आधी आपण बघूया कन्सिस्टन्सी मला कशी हवी आहे तसं पाणी ऍड करूया. आज बघा एकच मसाल्यामध्ये कलर बघा, तुम्हाला कलर पण भेटणार, Taste सुगंध पण पण मिळणार. भेटणार, टेस्ट पण मिळणार, सर्व काही तुम्हाला एक मसाल्यामध्ये मिळणार. एवढा गरम करतोय. ताई मी तिला देते परत. मी तुला देते. तर हे बघा ताईने ना आपल्यासाठी खास वांग्यांचं म्हणजे मला भरपूर आवडतात ना. तर आपला मसाला आता रेडी झालाय. तर आपण आता मटन ऍड करूया मसाल्यामध्ये. ओके, बॉईल केलेलं मटन बघा, मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले आहेत. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण चाललो पनवेल फिश मार्केटमध्ये. खूप दिवस झाले मी विचार करत होतो का पनवेल फिश मार्केटमध्ये जाऊया. तर फायनली आता निघालोत. तर आता पनवेल फिश मार्केटमध्ये जाऊया, मस्तपैकी एक्सप्लोर करूया, बघूया तिथे मच्छी मार्केटचे काय रेट आहेत आणि आपल्याला कोणती रेसिपीसाठी मच्छी मिळते. तसं जर स्नेहाने सांगितलं आहे बोंबील मिळाले ते बोंबील घेऊन या. जाऊया मार्केटमध्ये आणि मस्तपैकी आजच्या रेसिपीसाठी बोंबील आणि दुसरं काहीतरी घेऊन येऊया. खाडीतली कोलंबी बघा कसली भारी आलेली आहे. डोलीची कोलंबी, जिवंत कोलंबी आहे बघा. हे बाय काय यायचं आता तुला बोलली 1500. मी काय नाही तेवढं नाही. मी बोल मी एकदा भाव करते. 1500 रुपये ही पाटीची प्राइस आहे. 1000 केले काय आहे ते मिक्स बनवतं. काश्या, अरे आज हे कुठलं मासे? काले मासे घेऊन आला. मच्छी बंद झाली म्हणजे विकायला लागते ना आता. अच्छा, कसं देते? आता ती वाटी होती 500 500 रुपयाला वाटा. 500 रुपये मग किती देतात? 30-40. 500 रुपयामध्ये 30-40 मास. पापलेट, सुरमई काय गेली? फिरायला गेली. मच्छी फ्रोझनचे आहे का? ओके ओके ओके. चला आहे मी मार्केटमध्ये. मग कसं वाटाय ताई? 400 रुपये. आणि हे बांगडे 400 रुपये. 400 रुपयाचे बांगडे. अरे वा, करपाली बघा कसले मोठे आहेत, जिवंत आहेत बघा. अरे बापरे, करपाल उडत आहेत. करपाली बोलतात त्याला. 2000 रुपयाचे घेतले दादानी. ते मोजू नको तुम्ही पाहू शकता. यांचं चार्ज आहे. मी जे पक्के आहेत ना भाऊ, पक्के आहेत. मी तुम्हाला जास्त बोलत ना भाऊ. 4000 रुपये सांगितले ते यांचं. जास्त बोलत नाही तुम्हाला सांगते. तुम्ही कसं नेहमी त्या दिवशी पण घेऊन चार जागा मी तुम्हाला जास्त नाही सांगते. मी 5000 सांगेन गिराकाला, पण तुम्हाला 4च सांगते. तुम्ही जास्त किंमत चांगली नेहमी घ्यावची त्या मग तुम्हाला सांगते नाही जास्त. करपाली बघा ना किती आहेत त्या. जास्त बोलूच नाही तुम्हाला सांगते. मला मच्छी नाही भेटली माझ्या दुसऱ्याची. तरी याला या जातात मला ती आणून इथे ठेवतात. 4000 रुपयाच्या घेतल्या बघितलं ना. आणि काही जण बोलतात का भरपूर महाग भेटल्या. हे जे टायगर प्रॉन्स आहेत ना, हे एकदम ओरिजिनल आहेत. खाडीतलं टायगर प्रॉन्स आहेत.
तर हे महागच असतात. बघितलं ना ते दादानी 4,000 रुपयाचा घेतला वाटतं मस्तपैकी. तर बघा दादाजवळ पण मासली नाही, मासलीच नाही मार्केटमध्ये ना. तर कोलंबी आहे, तर कोलंबीच घेऊन जातो आता, काय ऑप्शनच नाही. 1 किलो कोलंबी दे दादा. थोडी मोठी साईज दे. हा बोटी बंद आहेत का? अच्छा. कधीपर्यंत तरी चालू होईल? कधीपर्यंत चालू होईल तरी पण? 20 तारखेपासून होणार आहे. 20 तारखेपासून. पूर्ण मार्केट फिरलो, मार्केटमध्ये ना मच्छीच नाही. अरे रिक्षा आहे पण इकडे लावले नाही, रिक्षा त्या साईडला लावली. डोकाच फिरत चाललाय, मार्केटमध्ये मच्छी नाही दिसली तर चला आता मार्केटमध्ये ना आपण कोलंबी घेतले, चला घरी जाऊया. तर आता ना मी घरी आहे आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं, म्हणजे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि रेडी झालो आहे. हे बघा तुम्हाला प्लॅन्ट दाखवते. हे बघा किती मस्तपैकी झालं आहे बघा. टोमॅटो प्लॅन्ट आणि इथे कढीपत्ता आहे. तर आज कोलंबी करी बनवणार. हो. मार्केटमध्ये गेलो पण मार्केटमध्ये काहीच नाही भेटलं, माहिती आहे का स्नेहा? का नाही भेटला? आता बोटी बंद आहेत ना. अच्छा, आता श्रावण पण येईपर्यंत असंच राहणार मग? हा तसंच राहणार. होईल, 1 आठवड्यामध्ये चालू होईल, मग पुन्हा पावसाला स्टार्ट होईल, मग पावसाळ्यामध्ये बोटी शिवण्या येतील 2 ना? महिने बंद. मग खाडीतली मासली येईल ना आता डायरेक्ट. हा. तर कोलंबी मस्तपैकी साफ करून घेतलेली आहे. इथे हिरवा वाटण बनवते, लसूण आणि मिरची टाकले आणि आता आला टाकते हो. आणि कोथिंबीर टाकणार. याचं हिरवा वाटण तयार होणार. यांना विचारलं मी वाटणवाला खायचं आहे का बिना वाटणचं, तर बोलले बिना वाटणचं पण. बिना वाटणचं झटपट. आधीच आपल्याला टाइम पण झालाय ना, आज लेट झालाय थोडा. हा. तो कसं पटापट होईल. चला झटपट 15 सेकंडमध्ये हिरवा वाटण रेडी. तर आता आपण आहे ना कोळंबी करी बनवायला घेतोय. ओके. तर आहे ना मी तो काय बोलतात ऑइल डिस्पेन्सर वॉश करून ठेवला, म्हणून आपण ना ग्लासमध्ये ऑइल काढलेला. तेल टाकलेलं आहे जेवढा रेसिपीसाठी हवा आहे तेवढा. तर एक मोठा साईजचा कांदा घेतलाय बघा चॉप करून, ते ॲड करूया. मला रेसिपीमध्ये जास्त मसाले नाहीच आहे आणि नेहमी सांगत झालो. हो. फक्त मी लसूण मसाला हळद आणि आणि बनवा मीठ. रेसिपी. मीठ पण हा मीठ थोडी मसाल्यामध्ये येते. खूप जणांना असं वाटतंय का मीठ हा मसाल्यामध्ये नाही आहे. मसाल्यामध्ये फक्त मसालेच येतात. हो. गरम मसाले, खडे मसाले. हा. परतून घेऊया 1-2 ते 3 मिनिटं. ओके. काय प्रिंट पाहिजे? सानूने आज न्यू ड्रेस घातले बघा, छान वाटते, जरा युनिक ना. हो, डिझाईन छान आहे का? नंतर देते तुला मी प्रिंट, चालेल ना? मग आता काय फ्रीज मध्ये काय करतेस तू? अच्छा चॉकलेट काढते का? मला नको. नको मला पण. नको तू खा. टोमॅटो पण हे करून घेणार का? हो, चॉप चॉप करून. त्याला काय होते? परतून घेते ना. सानू उद्यापासून तुझं स्कूल. हा, एक्साइटेड आहे का नाही? एक्साइटेड आहे की नाही स्कूल मध्ये जायला, फ्रेंड्सला भेटायला? आहे ना? मी करू का नाही तर? झाला. स्कर्ट तुझं छान वाटते. हा मस्त वाटतंय. स्कर्ट. आणि हा जो टॉप आहे ना मी परत घेतलाय आणि तुम्हाला वाटेल की ते 2 वर्ष अगोदरचेच आहे. न्यू घेतला कारण मी 200 का 250 रुपयाचाच होता. तर तुम्ही बघत असाल मला 2 ते 3 वर्षापासून मी वेअर करते, तर तो खराब झालेला म्हणून मी नवीन घेतलाय हा. तर कोळंबी घेऊया क्लीन केलेली बघा. ओके. सगळे धागे काढले ना. हा काढले बघा. कोलंबी सर्व आपण ऍड करून घेऊया आता. एकदम चांगल्या प्रकारे बघा मिक्सअप करून घेतलेलं आहे कांदा मध्ये कोळंबीला. आणि बघा आता हिरवा वाटण ऍड करणार स्नेहा. हिरवा वाटण ऍड केलेलं आहे. तर कोळंबीची ही रेसिपी जी मी बनवते त्याच्यात हिरवा वाटण खूप जास्त लागतोय. ओके. तेव्हा जो रिअल टेस्ट आहे ना कोळंबीचा खूप टेस्टी बनतो. ओके. आणि मग त्यानंतर हळद. हळद थोडीशी जास्त टाकली आज मी बघा. ओके. आणि मग त्यानंतर टोमॅटो. सगळं एकत्र बघा किती झटपट आणि इतकी इझी रेसिपी कोळंबीची तुम्ही कधीच बघितली नसेल. हो. ही मी आधी खूप वेळा दाखवली म्हणते, खूप वेळा म्हणजे 1-2 वेळा भरपूर वर्ष दाखवली. टाइम झाला त्याला.
3 ते 4 वर्ष जास्त झाले. झटपट आहे. एक सेकंड. आणि मग त्यानंतर आपला स्नेहा लजीज मसाला. मग संपत आलंय आता. आपल्याला पण स्टॉक करून ठेवायला लागल. 5 किलो तरी नंतर माहिती लागेल. पडला की मसालाच नाहीये घरात. आणि जर हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. घरी बसून तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. सध्या ऑर्डर पण भरपूर आहेत. आणि बघा त्यानंतर चवीनुसार मीठ. आपल्याला आठवण कर मसाला करायची, मग काय मी तर तुम्हाला सगळ्यांना last time द्यायचं बोललेले, last आणि time. आपल्यालाच नाही राहायचा. बरोबर. पण मी तुम्हाला लास्ट टाइम बोलले ना आपला मसाला संपत आला आणा हा म्हणून. बरोबर. सुगंध बघा आताच लगेच तुम्हाला feel आणि येईल. एकदम चांगल्या प्रकारे आता कोळंबीला आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. लास्ट टाइम पण आपल्याला आपण किती 5 का 6 किलो काढून ठेवला होता ना. बरोबर. मग त्याच्यामधलं पण एक ताईला पण ऍडजस्ट केला. केलेला बरोबर त्याच्यात. ताई बोलला की मला 1 किलो तरी दे दादा, असं तसं. म्हणून कसं आपल्या मसाल्याची सवय झाली सवय सर्वांना, झाली. तर मग मग आपण नाही पण नाही नाही पण नाही बोलत. बोलत, बरोबर. मग आम्ही तो ऍडजस्ट करून दिला होता. म्हणून ज्याला कोणालाही वर्षभरचा सुद्धा मसाला साठवणीचा हवा असेल तर पटापट ऑर्डर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मसाला मिळून जाईल. बघा तुम्हाला जर कोळंबी मसाला बनवायचा तर तुम्ही असं सुद्धा 1-2 ते 4 मिनिटं शिजून कोळंबी मसाला रेडी करू शकता. बघा ओके. सानू बघ कशी धावत आली. हा. कारण सुगंध आला भारी ना. सानूची फेवरेट आहे ना सानू आज. तर बघा आता 1 ग्लास मी पाणी ऍड करते. आधी आपण बघूया कन्सिस्टन्सी मला कशी हवी आहे तसं पाणी ऍड करूया. आज बघा एकच मसाल्यामध्ये कलर बघा, तुम्हाला कलर पण भेटणार, Taste सुगंध पण पण मिळणार. भेटणार, टेस्ट पण मिळणार. सर्व काही तुम्हाला एक मसाल्यामध्ये मिळणार. बस झालं ना पाणी हा ना. बस. बघा आता उकळ पण आलेली आहे. तर आपण काय करूया थोडासा आंबट पण आपल्याला थोडासा जास्त हवं आहे म्हणून आपण कोकम आगळ टाकूया. आता एक चांगलं मिक्स देऊया कारण आपण कोकम आगळ ॲड केलं आहे म्हणून. आणि आता झाकण लावून आपण कमीत कमी 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे कोळंबीला. बस. ओके 5 मिनिटं. हो मीडियम फ्लेमवरती. राईस पण आला. हो आला झाला. कुकरची शिट्टी झाली. टाडा! कसं फायनली झालंय? कोलंबीचा कालवण झालेला आहे. चला आता कोथिंबीर टाकूया मस्तपैकी. आता मिक्सअप देऊया एक. तुम्हाला दाखवते मी. 5 हो. मिनिटं आपण शिजवलंय. ओ हो हो हो. आणि आज मी प्रॉपर करी केली आहे बघा. हा करी मी तुम्हाला सांगितलेलं की मसाला पण करू रस्सा. शकता. आता टेस्ट सुगंध बघ कसा येते हा, ना मस्त सुंदर. आलंय. तर आता मी जेवण घेतोय मस्त. ओ हो हो हो. आणि मसाला जर ऑर्डर केला नसणार तर पटापट ऑर्डर करा. चला आता आम्ही जेवण झाल्यावरती बोलूया. तर आता आमचं जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. जेवण करून जवळ 1 तास झालाय. आणि तुझ्या साड्या हे करायला द्यायच्या आहेत ना स्टिचिंग. हो. तर एक ताई आपली निकिता ताई आहेत, निकिता म्हात्रे म्हणून. तर हा. त्यांनी ना म्हणजे कसं आपला आमचं ना कॉन्टॅक्ट आहे 1-1.5-2 वर्ष झाले असतील. हो. तेव्हापासून ना काही पण ऑर्गॅनिक लावायचं, झाडं लावायचं. ताई कसं ते काय बोलतात ते आपण काय बोलतो त्यांना हार्वेस्टिंग करतात. हा. म्हणजे घरात काही ना काही लावतात. तर त्यांनी ना आपल्यासाठी वांगी लावली आहे कारण त्यांना समजलं की ह्यांना वांगी खूप आवडतात म्हणून. हा. तर ते बोललेले मला वहिनी मी घेऊन येणार आहे. तर मी बोलले ठीक आहे या. ते 2-3 वेळा मला बोलले उलव्याला येणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांची सिस्टर आहे ना ब्लाऊज स्टिच करतात. हा. तर तर मी साड्या बोलले या. तुम्हाला दाखवतो. चला साड्या द्यायच्या आहेत ना स्टिच हो. करायला. तर हे बघा जेनिफर ताईने दिली होती. कधीपासून ठेवली आहे. आता बोलतात ना एक चांगले हातात लागणार आहे मला असं वाटतं. बघू हा. स्टिच केल्यानंतर कळेलच पण खूप सुंदर साडी आहे. हम्म. तर मी स्पेशली ठेवलेली की आपण चांगलेच हे देऊ करायला. कपडा पण छान आहे ना हा, ही मग. साडीचा. ही साऊथ उडुपीचं साडी आहे ना. आहे. उडुपीची साडी आहे. उडुपी. हा उडुपी. ताई उडुपीची आहे ना. हा. आणि हे तुम्ही आणली आहे माझ्यासाठी ती एक साडी आहे. हा. टॅग बी काढून टाकूया. ओके. आणि आणखीन दुसरी कोणती आहे ती पण मीच घेतलेली ही तुझ्यासाठी. पण तुम्ही मला 5 चार, साड्या हा. घेतल्या बघा. बरोबर. 4 त्याच्यावरचा ही एक ब्लाऊज साडी. पीस अलग आहे. हा ते त्याच्यामध्येच टाक. हा ही वाली पण मस्त वाटेल माहितीये का. ही कॉन्ट्रास्ट अलग ब्लाऊज आहे पण बघू सुंदर वाटेल हा. स्टिच केल्यावर. ते हातावरती फुगे असतात ना असं. तसं शिवू हा तसं शिव. तुम्हाला आवडलं ये का? मला हा आवडते. साऊथ इंडियन. ये याच्यावरतीच मस्त वाटेल ते फुगे मी वाली. सांगते ताईला. आणि एक ही साडी घेतली यांनी मला की तुला असं हलकी साडी पाहिजे म्हणजे daily घरी wear ला. रेग्युलर कधीतरी हा घालते ना मी. सॉरी नेसते. नेसते. पैसे भेटले. ते मगाशी पैसे मच्छी मार्केट. ही एक साडी आहे बघा कॉटनची आहे. याचा ब्लाऊज शिवू का मी ब्लॅक टॉप सोबत वेअर करू ते ताईनच विचारणार आल्यावर. मला वाटतं हे नको करायला.
फक्त फॉल बीडिंग करून घेईल ना, हा. सो एकदम आणि कॉटन. ही एक चांगली आणलेली आहे. आता याला फोल्ड करते चांगली. अरे अजून एक डेली वेअर साठी मी तुझ्यासाठी साडी ऑर्डर केली. आता ती कधी कालच तुला मी सांगितलं ना, काल का परवा दिवशी एक सांगितलं. रेनबो डायवे खूप सुंदर आहे. आता बघू ती आल्यावरती कशी निघते. पण मला हे झालं की आता ती कधी मी पण नाही बरोबर आहे. आता कसं सणाचा सीझन स्टार्ट झाला ना हा. की साड्यांची मग मला कमी पडते की अरे मी काय तुला ना मी रेग्युलर म्हणजे जसं आपण जसं डेली वेअरला daily wear, हा, तसंच हलकी daily फुलकी आहे ना, हा. लाईट वेट. पण छान आहे ते एकदम ही कलर साडी माझी आता मोस्ट फेवरेट झाली आहे. बघू आता की स्टिच केल्यावरती लुक कसा येते, पण मला खूप आवडली आहे. हो सानू सॉरी म्हणाली आवाज आला. आणि ब्लाऊज झाला ना की आपण ब्लाऊज कलेक्शन पण दाखवणार मी तुम्हाला की चालेल. कसे कलेक्शन झाले किती माझे. वाजता येणार आहे ताई? बघू आता निघालेत, मेसेज केलेला मस्त आहे वाटतं ना याच्यावरती डायमंडचं हे भारी वाटतं ना. एकदम स्टिच हँड वर्क आहेत ते. हा तर आता जस्ट ताईचा फोन आला होता, आले खाली तुम्ही ना? आलेत ते येत आहे. येतात. एवढा गरम करतोय. ताई मी तिला देते परत हा, मी तुला देते का काय घेणार मग तू? तर हे बघा ताईने ना आपल्यासाठी खास वांग्यांचं म्हणजे मला भरपूर आवडतात ना. ताईनी एकदा कमेंट केलेली की मी तुम्हाला देते म्हणून, तर मला वाटलं ताई असंच म्हणजे बोलताय आपण जसं नॉर्मली बोलत होतो, पण ताईनी खरंच बघा प्लांट झालाय म्हणून घेऊन आल्या आपल्यासाठी. आणि आम्हाला तर अजून विश्वास नाही होत की 2 महिन्यात एवढा मोठा झालाय झाड. आणि त्याच्यात वांग्या पण आले बघा इकडे छोटासा. हे बघा इथे या साईडला वांगे आहे. आणि अजून येणार आहे बघा. हा आता ना डेली येते ना एक एक. इकडे बघा हे पण आहे, यायला लागलीत, हा. म्हणजे खूप सारे येतील ना म्हणजे एकदाच असा. वाव. हा एवढा मोठा प्लॅन बनण्यासाठी किती टाइम लागला ताई? 2 महिन्यात झाला. निकिता ताई, निकिता ताईंचं नाव आहे, आपल्याला नेहमी कमेंट सुद्धा करत असतात. निकिता ताई, ताईचा नमस्कार दादा. आणि सिस्टर ताईची. तर ताई समीरा ताई जे आपण मी तुम्हाला ब्लॉग स्टार्टिंग मध्ये बोलले की आपण ब्लाऊज स्टिच करायला देणार आहोत. हो माझं नाव समीरा म्हात्रे. ओके. आणि इन्स्टाला समीरा म्हात्रे, समीरा फॅशन डिझायनर आयडी आहे. ओके. आणि मी क्लासेस स्टार्ट केले आहेत मुलांसाठी. अच्छा क्लासेस घेता का तुम्ही? क्लासेस स्टार्ट केलेले म्हणजे आहेत. फर्स्ट क्लास ताईने स्टार्ट केलाय त्यांचा. आणि हा. ताईने एकदम फॅशन डिझाईनचा कोर्स केलाय छान. ओके. प्रॉपर गव्हर्नमेंट कोर्स केलेला आहे. ओके. आणि मी तुम्हाला त्यामध्ये माझ्या क्लासमध्ये ब्लाऊज डिझाईन, कुर्ती डिझाईन, प्लाझो, सरारा, गरारा, अच्छा. किड वेअर आणि बरंच काही त्याच्यामध्ये 2 महिन्यामध्ये शिकायला मिळेल. आणि प्राइस पण एकदम रिजनेबल आहे. ओके रिझनेबल आहे. हो खूपच. ओके ओके. तर काही जी डिटेल्स असेल ना ताईंची ते आम्ही तुम्हाला देऊ. आणि तुम्ही ज्यांना कोणालाही क्लास करायला असं वाटत असेल, इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकता. इंटरेस्टेड असाल तर नक्कीच क्लास जॉईन करा. आणि नक्कीच नक्कीच. ताई थोडं कसं कॅमेरा हा तर थोडंसं हे वाटतंय, आम्ही समजू शकतो. हा. ताईचं म्हणणं आहे की जर खरंच तुम्हाला करायचं तर ताईशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि मला वाटतं तुम्ही केलं पाहिजे, कारण कसं घरात फ्री राहण्यापेक्षा काहीतरी शिकून घ्या. काहीतरी टॅलेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही काहीही करू शकता. बरोबर. आणि हे टॅलेंट कधीच वाया जात नाही ताई, बरोबर ना? हा. हे लेडीज लोकांनी केलंच पाहिजे. 2 महिन्याचा कोर्स आहे. नंतर मग आपल्या आपण journey स्वतःच start करू होईल. शकतो. केकसाठी हो हो हो. ताई केक पण बनवता ना तुम्ही? हा बरोबर. चला एक मेसेज टाका फक्त पोहोचल्यावरती. चला बाय. चला भाऊ. चला जायचा. तुझं फायनली ब्लाऊज स्टिच करायला दिलेले आहेत. ताई बोलले झाल्यावरती आपल्याला कॉल किंवा मेसेज करतील तर आपण जाऊया तिकडे. आता ना संध्याकाळचे 6:30 वाजलेत, वाजायला आलेत 6:15 काहीतरी वाजलेत. आणि मी इथे आता आलोय मसाला पॅकिंग करायला, कारण उद्या असणार सोमवार. आणि सोमवारी सर्वांचे मसाले आपल्याला डिस्पॅच करायचे आहेत, कारण शनिवार रविवारी आलेले सर्व ऑर्डर मला ते कुरिअर करायला टाकायचे आहेत. आणि बघा इथे दादा आणि ताई आलेत. नमस्कार. कुठून आलेत तुम्ही? जुईनगर नेरूल. अच्छा. नाव काय दादा तुमचं? कैलास दादा. रुचिता ताई. तर आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलेला. तर फर्स्ट टाइम तुम्ही मसाला घेताय ना, तर जेव्हा तुमच्या रेसिपीमध्ये मसाला हा यूज करणार ना फिडबॅक नक्की द्या हा ताई. आणि तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्हाला असं कोणी आपल्या मसाल्याबद्दल सांगितलं का? तुम्ही व्हिडिओ बघताय, ब्लॉग बघता? अच्छा 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 अच्छा. किती टाइम झाला तरी पण ब्लॉग बघता? 1.5-2 वर्ष झाली. थँक्यू सो मच. थँक्यू दादा, खूप छान वाटलं भेटून. फीडबॅक नक्की द्या हां. चला थँक्यू. तर आता ताई आणि दादाला आपण मसाला दिला आहे आणि आपण सकाळपासूनचा आता आपण आलोत गाल्यावरती, म्हणजे आपल्या शॉपवरती. तर पूजा वगैरे काही केलेली ना, पटकन पूजा वगैरे करतो आणि पटकन आपल्या कामाला सुरुवात करतो. म्हणजेच
मसाला पॅकिंग करायला सुरुवात करतोय. आणखीन अजूनपर्यंत ज्याने कोणी आमच्याकडनं मसाला ऑर्डर नसेल केला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, हा मसाला, या मसाल्याची खासियत काय माहिती आहे का? तुमची व्हेज रेसिपी असो नाहीतर नॉनव्हेज रेसिपी असो, सर्व रेसिपींसाठी फक्त एकच मसाला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. मी तुम्हाला 100% लिहून देतो. तुम्ही फक्त एकदा ट्रायलसाठी, आता ही ताई आणि दादा गेलेत ना, नेक्स्ट टाईम आपल्याकडनंच मसाला घेणार, कारण ही खासियत आहे मसाल्याची. मसाला म्हणजे एवढा भारी आहे ना, आजच्या डेटमध्ये ना तुम्हाला खूप मार्केटमध्ये मसाले मिळतील, त्याच्यामध्ये केमिकल बोला, कलर टाकण्यासाठी, चव बनवण्यासाठी काय काय टाकतील, पण असा घरगुती मसाला, ते पण माझ्या आणि स्नेहाच्या हातचा मसाला तुम्हाला कुठेच भेटणार नाही. एवढा ओरिजिनल. तुम्हाला कोणतेच मसाले टाकायची गरज नाही तुमच्या रेसिपीमध्ये. फक्त ना फक्त स्नेहा लजीज मसाला आणि थोडीशी हळद टाकायची आणि बनवायची रेसिपी. प्रत्येक रेसिपी तुमची लजीज होऊन जाईल. तर चला आता पटापट आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. कंटिन्यू राहा. तर आता रात्रीचे 8 वाजलेत आणि पॅकिंगचं काम माझं झालेलं आहे. आणि आता 8 वाजता मी मटण बनवणार. सानूचं सकाळी लवकर स्कूल आहे बघा, हो. लेट झालंय. बोल. मला प्रोजेक्ट करायचा आहे मला. कुठला प्रोजेक्ट करायचा आहे? विसरलीस? पॅटचा? मॅथ्सचा का? हो. चकाचक एकदम. तर बघा मटण आज चांगला मटण मिळालं, नाही तर कधी कधी ना खूप असं काय म्हणतात त्याला, ते चरबी मोठा वाटते. बकरा असते ना, मग ते मोठ्या बकऱ्याला ना चरबी जास्त असते, मग ती असं बरोबर असलं नाही ना लागत. की टेस्ट पण छान हा, लागते. याला बघ, याला अजिबात चरबी नाही. तर एक ग्लास पाणी घेतलंय बघा. इकडे कितीचं मटण आणलंय? 400 रुपयाचं आणलंय, कारण अर्धा किलो? डॉग्सला पण द्यायचंय ना. हा, कालू तर आहे आज, तर पूर्ण याच्यात बसलाय की आज संडे काय दिला नाही मला. दुपारी जेवायला नाही दिला. हळद टाकली, थोडीशी हळद टाकली, एकदम थोडंसं मीठ, आणि बॉईल करताना आपण थोडासा ना हे रेडीमेड हे घेऊया, आला लसूणची पेस्ट एकदम थोडीशी ओके, मिक्स करूया. तर आपण आता कुकरला ना मस्त 4 ते 5 शिट्या काढूया मस्त, म्हणजे ओके. कमी फ्लेम वरती काढूया. 4 ते 5 ना. हा. ओके. तर कढाई इकडे ठेवली, गरम झाली, तेल टाकूया थोडासा. तेल गरम झाल्यावरती तेज पत्ता टाकलेला आहे. अख्खे मसाले याच्यामध्ये काय काय, स्टार फुल आणि मोठी इलायची टाकायची आपल्याला, आणि काली मिरी, आणि मग त्यानंतर कांदा चॉप करून टाकलेला आहे. आणि मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांद्याला, एकदम चांगल्या प्रकारे. आणि मग त्यानंतर हिरवा वाटणमध्ये काय काय घेतलं हे तुम्हाला ऑलरेडी माहीतच असेल. आणि आता मस्तपैकी शिजवून घेऊया. आणि मग त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ, मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणि आता एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यानं आपण शिजवून घेऊया. हो, कमीत कमी 5 ते 7 मिनिटं लागतील. मी इकडे मटन बघा मस्तपैकी बॉईल झालेलं आहे. आता थोडासा मसाला शिजायचा आहे, मग त्याच्यात टाकू. आणि स्नेहाने माझ्यासाठी थोडा साईडला काढलेला आहे बघा, मस्तपैकी पिणार मी थोड्या वेळात. तर आपला मसाला आता रेडी झालाय. तर आपण आता मटन ऍड करूया मसाल्यामध्ये. ओके. बॉईल केलेलं मटन बघा मस्त ऍड करून घेते मसाल्यांमध्ये. लास्ट टाइम ना आपण केलेलं तेव्हा ना 3-4 कॉमेंट्स बघितले होते मी, म्हणून मी विचार केला आज सिंपल आहे रेसिपी दाखवावी. बघा, एकदम सिंपल रेसिपीज असतात, काहीच जास्त हे नाहीये ना, एकदम हा. इझी सिंपल. थोडा मसाला जास्त गरम झाली कढाई, मसाला जास्त काय बोलतो आपण रोस्ट करून घेतला. हो, मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले आहेत, आणि त्याच मसाल्यामध्ये आता मटनला एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते स्नेहा. तर आपण झाकण दिलेला, 2 मिनिटं झाले, आता काढूया. आणि जो आपण मटन बॉईल केलं तोच पाणी आता मटनमध्ये ऍड करूया. हे बघा, आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. बघा किती सिंपल रेसिपी आहे ना. हो, आणि ही मटन करी सर्व जे आपण दुसरे बनवतो वाटण पेक्षा कितीतरी चांगली लागते. हो, नंतर तुम्ही रंगत बघा मसाल्याची,
आता पण दिसत जर आपला मसाला नसेल तर कोणकोणते मसाले टाकायचे हे पण सांग ना. आता प्रत्येकाजवळ आपला मसाला आहे की नाही ते आपल्याला माहित नाही. हो, तर जर आपले मसाले नाही स्नेहा लजीज मसाले, तुम्हाला गरम मसाला, काळी मिरी पावडर, जिरा पावडर जर टाकायचं तर जिरा पावडर, जरी ते पण नाही तर गरम मसाला तुम्ही टाकता. माहिती खूप लोक मटन मसाला पण टाकतायत. तर बरोबर. काश्मीरी मिरची, मटन मसाला आणि बेडगी मिरची पण खूप लोक टाकतात. हा. प्रत्येक प्रकारचे मिरच्या ऍड करतात. तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता, तुमचा बॅलन्स असेल मसाला. आणि जर स्नेहा लजीज मसाला असेल तर जशी आम्ही बघा. रेसिपी दाखवली तसंच तुम्हाला करायचे. बाकी कोणतेही काहीच मसाले नाही. टाकायची गरज हो, नाही. आणि तुम्हाला एकदम टेस्टी मटन करी खायला मिळणार. हो, तर आता बघा. आपण काय करणार बघा, एक उकळ पण आली आहे. हा 5 ते 7 मिनिटं झाकण देऊन आता शिजवायचं आपल्याला. शिजवायचं म्हणजे ओके. एकदम चांगला एक बोलतो ना मिक्स होणार. जे मसाले आपण रेडी केले, मटन बॉईल केलाय, टेस्ट अजून टेस्टी इनहॅन्स होणार टेस्ट. ओके. म्हणजे रेडी कधी होईल? 5 ते 7 मिनिटात ओके. मीडियम फ्लेम वरती आपण हे करून चला घ्यायचं. जेवायलाच बसून दाखवतो मग. सानूसाठी कोलंबी करी. भरपूर झाल्या कोलंब्या ना. हो, खूप सारे. किती झालेले तुम्ही? 1 किलो आणलेल्या. भरपूर. बघा किती मस्त वेगळी झाल्यात कोलंब्या. आणि इथे मटण बघताय तुम्ही. घे खा. सानू आज मजेशी खाणार ना सानू. चपाती नको होती तिला, म्हणून बनवलीच नाही. चपाती नाही खालीस? कोळंबी सोबत ती चपाती नाही. आणि हा बघा मटण. सोबत खा. वा, कुकरवाला मटण. कुकरवाला कसं झालं हे? मग कसं बिना वाटणचा मटन झालं रोस्ट भुनावा मटण. कारण मसाला भरपूर आपण भुनतो ना याच्यासाठी, तेव्हा टेस्ट लागते. बरोबर. ही झाली डिश रेडी. मटण बघा गरम आहे. हे बघा परफेक्ट शिजलाय. हे बघा. तर आता मला भूक भरपूर लागली. चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि या ब्लॉगला आता आपण इथे एंड करूया. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.